नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंदिनी आणि जीवा सगळ्या मुलांना सुखरूप सोडवतात आणि मुलं पळवणाऱ्या टोळीला पोलिसांमध्ये पकडून देतात. त्यांना चांगला चोप देऊन पोलीस आता पकडून घेऊन जातात. मग सगळी मुलं नंदिनी आणि जीवाला येऊन मिठी मारतात. सगळ्याच मुलांना खूप आनंद झालेला असतो आणि खूप खुश झालेले असतात. मग जीवा म्हणत असतो की कसली छान मुलं आहेत, आता तुम्हाला कोणीच काहीच करणार नाही. ओके, तुमच्या आईबाबांना मी सोबत घेऊन आलेलो आहे. आता तुम्ही आईबाबांकडे जावा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून वडापाव सुद्धा मिळणार आहे. मग सगळी मुले खूप खुश होतात आणि तिथून निघून जातात. मग जीवा म्हणत असतो की सगळ्या मुलांनी जेव्हा मला मिठी मारली ना, तेव्हा हा इतकं भारी वाटलं ना, खूप भारी वाटलं. मग नंदिनी सुद्धा म्हणत असते की पण खरं या, तुम्हाला सांगू का, मी जेव्हा मला ती बाई म्हणाली ना की यात तुझं पोर आहे का, मग मी विचार केला, अरे मी हा विचार केलाच नाही की ही मुलं माझी नाही आहेत म्हणून. मग जुई लगेच म्हणत असते की अगं, म्हणूनच तर तू एवढी भारी आहे. पण त्यात एवढं काय, जी बाई एवढ्या पोरांचा जीव वाचवते ती आई झाल्या बिगर राहील का, आणि तू आई होशीलच, ते पण बेस्ट आणि नंबर 1. मग लगेच जीवा म्हणत असतो की तथास्तु. तर सगळेजण आता हसायला लागतात. तेवढ्यातच नंदिनीला चक्कर आल्यागत व्हायला लागतं. तिला थोडासा त्रास व्हायला लागतो. मग जीवा घाबरतो आणि म्हणतो की नंदिनी, अगं काय झालं, काय झालं, तुझी तब्येत बरोबर नाहीये का. नंदिनी आता चक्कर येऊन खाली पडते. मग जीवा तिला पकडतो आणि म्हणत असतो की नंदिनी काय झालं, उठ ना, काय होतंय तुला. आता जुई सुद्धा खूप घाबरलेली असते. मग आता नंदिनी काही उठतच नाही. तिला आता चक्कर आल्यामुळे जीवा आता तिला घरी घेऊन जातो. जीवा घरी घेऊन गेल्याबरोबर आता डॉक्टरांना सुद्धा फोन केला जातो आणि डॉक्टर आता नंदिनीला चेक करण्यासाठी घरी आलेले असतात. नंदिनीला डॉक्टर चेक करत असतात आणि मग नंदिनी शुद्धीवरती आलेली असते. तर डॉक्टर चेक करतात आणि म्हणत असतात की काहीच काळजी करण्याचं कारण नाहीये, स्ट्रेस आणि अति धावपळ याच्यामुळे झालेला आहे. मी काही औषध लिहून देते आणि काही टेस्ट पण देते, तर तेवढ्या तुम्ही करा, असं आता त्या डॉक्टर म्हणतात. आणि मग तिथले काव्या आता तिथली डायरी देते आणि त्या डायरीमध्ये आता त्या औषध लिहून देतात आणि म्हणत असतात की सकाळ संध्याकाळ ही औषधं द्यायची, असं आता डॉक्टर सांगतात. तर जीवा डॉक्टरांना हो म्हणतो. तर डॉक्टर औषध लिहून आता तिथून चाललेल्या असतात. लगेच मानिनी डॉक्टरांना थँक्यू म्हणते आणि काव्याला डॉक्टरांना सोडायला सांगते. आता नंदिनीच्या जवळ येऊन मानिनी बसते आणि आता त्या दोघांना म्हणत असते की म्हणजे नंदिनी आणि जीवाला बोलत असते की ऐकलत ना तुम्ही दोघांनी, डॉक्टर काय म्हणाल्या ते कळलंय का, डोक्यामध्ये शिरलंय का तुमच्या. धावपळीमुळे आणि स्ट्रेसमुळे हिला चक्कर आलेली आहे. जीवा, तुझी बायको किती नाजूक आहे ना, हे तू सोडून घरातील सगळ्यांना माहिती आहे. तर जीवा बोलायला लागतो. तर मानिनी म्हणत असते की काहीच बोलू नको, माझं अजून व्हायचं आहे. तुम्ही बाहेर एवढं ऊन असताना इतके धावपळ करता, वनवन करत असता, कुठे जाता, काय करता, कुणाला काहीच माहिती नसतं. काय रे, तुम्हाला खरंच कळत नाहीये का, लहान नाहीयेत तुम्ही, आता कळलं का, अजून लहान नाहीयेत. आणि आता नंदिनी सुद्धा तू सुद्धा ऐकत नाही कोणाचं. आता नंदिनी सुद्धा काहीच बोलू शकत नाही. इकडे मात्र आईचं बोलणं ऐकून पार्थ आणि काव्या हसायलाच लागतात. मग मानिनी म्हणत असते की मला सांगा, सकाळी एवढा नाश्ता घाईघाईत करून कुठे गेला होता तुम्ही, सांगा बरं. आता हे दोघे जण एकमेकांकडे बघतात. त्यांना आता भीती वाटते की नको हे सगळं आईला सांगायला म्हणून. मग मानिनी म्हणत असते की अरे बोला. मग जीवा म्हणतो की अगं असं काय करते, एकदा सांगते की बोलू नका, एकदा सांगते बोला, नेमकं काय हवंय तुला. काव्या आणि पार्थ मात्र हसत असतात आणि नंदिनी म्हणत असते की अहो काय चाललंय, तुम्ही गप्प बसा. मग मानिनी जीवाला म्हणत असते की गप्प बस जीवा, तुला ना मस्करीशिवाय दुसरं काही सुचत नाहीये का रे. मग नंदिनी आता सांगायला लागते की आई ती जुई. तेवढ्यातच आता जीवा म्हणतो की त्या जुईला तिच्या मावशीच्या घरी म्हणजे मावशीकडे सोडायला गेलो होतो. तर लगेच मानिनी म्हणत असते की मावशीकडे, पण तुम्ही तर मला म्हणाला होता की कुठल्या तरी एनजीओत एखाद्या वयस्कर बाईकडे तिला द्यायचं होतं म्हणून. मग नंदिनी म्हणत असते की हो म्हणजे तेच, पण ते आधी तिला मावशीला भेटायचं होतं आणि तिचे काही कपडे पण तिला तिथून घ्यायचे होते, म्हणून नंदिनी आता पुढचं काही बोलायला जाते. तेवढ्यातच मानिनी म्हणत असते की नंदिनी, अगं तूच मला म्हणाली होती की तू त्या जुईसाठी 3-4 नवीन ड्रेस आणलेले आहेत. तुम्ही दोघं काहीतरी लपवत आहात, मला कळतंय तुमच्या चेहऱ्याकडे बघून, पण काय लपवताय ना ते सांगा लवकर, खरं काय ते लवकर सांगा, आता अजिबात लपवू नका. त्यावेळेस आता ते दोघे जण शांत बसतात. तर मग काव्या म्हणत असते की ताई, अगं काय आहे, ठीक आहे ना हे सगळं,
तर लगेच नंदिनी म्हणत असते की जीवा जाऊ द्या, आता सगळं काही सांगून टाका. तर जीवा म्हणतो की ए बाई, मी काही सांगणार नाही, तूच सांग. तर नंदिनी म्हणते की असं काय करताय तुम्ही, सांगा ना जीवा. आता जीवा सुद्धा म्हणतो की मी काही सांगणार नाहीये, तू सांग, सॉरी आता तूच सांग, मी सांगणार नाहीये. मग आता मानिनी चिडते आणि म्हणत असते की अरे कोणीतरी सांगा, आता बोला बाबांनो, तुम्ही उगाच माझा जीव टांगेला लावू नका. आधीच इतर लोकांमुळे घरातील काही लोकांमुळे मला त्रास होत आहे, त्यात आता तुम्ही दोघं सुद्धा त्रास देऊ नका, सांगा, बोला पटकन. तर लगेच पार्थ म्हणत असतो की आई जरा शांत हो, त्रास करून घेऊ नको. आणि मग जीवाला पार्थ म्हणतो की जीवा सांग बरं पटकन काय झालेलं आहे ते. त्यावेळी जीवा म्हणतो की दादा, तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे की गेले 3-4 दिवस किडनॅपिंगची केस आम्ही सॉल्व्ह करण्याच्या पाठीमागे लागलो होतो. त्याची सुरुवात रेखाताईंच्या वेदांतपासून झाली होती. मग आता जीवा सांगायला लागतो की कसं त्या दोघं जण ज्यावेळेस बाहेर गेली होती त्यावेळेस नंदिनी तिथे उभा राहिली होती, तर 2 गुंड गाडीवरती आले आणि तिला असं चाकू लावून फिरवून गेले गळ्यापासून. आता हे सगळं काही इथे जो सांगतो तर ते ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. तर पुन्हा आता नंदिनी सुद्धा सांगायला लागते की ज्यावेळेस ते आता त्या मुलांना सोडवायला गेले होते त्यावेळेस गुंडाबरोबर कसा जीवा एकटाच फायटिंग करत होता आणि मग कसं मुलांना सोडवलं, सगळी मुलं कशी व्यवस्थित सोडवली, सगळ्यांबरोबर मारामारी करून आणि नंतर पोलीस येऊन घेऊन गेले सगळ्यांना, त्या गुंडांना, हे नंदिनी आता सांगते. मग हे सगळं सांगितल्यावरती मानिनी खूपच घाबरते आणि म्हणत असते की काय रे, तुम्ही कोण समजता स्वतःला, कोण समजता, पोलीस बिलीस आहेत की काय, का हिरो हिरोईन झालाय तुम्ही असं वाटतंय तुम्हाला. आणि जीवा, तुला जर हिरोगिरी करायची होती तर नंदिनीला कशाला घेऊन गेला होता, तिचा जीव कशाला धोक्यात घातला. तर आता जीवा बोलायला लागतो. तर मानिनी म्हणत असते की तू काहीच बोलू नको, मला ना तुझं काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हा दोघांना काय झालं असतं तर काय मी म्हणले असते. तर काव्या म्हणत असते की अहो आई, असं काय म्हणताय तुम्ही, जरा शांत बसा. तर मानिनी म्हणत असते की नाही नाही, सांगा मला काय उत्तर दिलं असतं मी सगळ्यांना, तुमच्या दोघांना जर काय झालं असतं तर काय उत्तर दिलं असतं हिच्या आई वडिलांना, आता काय सांगितलं असतं. तर जीवा आता म्हणत असतो की आई ऐकून घे, थोडीशी तू शांत हो. पण आता मानिनी काही ऐकायला तयारच नव्हते. तर आता मानिनी म्हणत असते की जीवा, तुला अक्कल नाहीये का रे, तुला थोडीशी सुद्धा अक्कल नाहीये, इथून पुढे तुम्ही असं काहीच करणार नाहीये, समजतंय का तुम्हा दोघांना. तर पार्थ सुद्धा म्हणतो की जीवानंदिनी आई बरोबर बोलत आहे, ही खूपच डेंजर सिच्युएशन आहे, त्यामुळे तुम्ही आता याच्या नादी लागू नका असं मला तरी वाटते. मग आता नंदिनी सुद्धा आता मान हलवते आणि जीवा सुद्धा मान हलवतो. मग आजचा भाग येथेच संपतो. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता नंदिनीच्या काही टेस्ट केल्या जातात, त्याच्यामध्ये आता समजणार आहे की नंदिनी प्रेग्नेंट असणार आहे आणि रम्या सुद्धा लग्न करून घरी येणार आहे आणि हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. आता रम्या आणि विजय लग्न करून घरामध्ये येणार आहेत आणि काव्य आणि पार्थला कसा त्रास देणार आहेत हे आपण पाहणार आहोत. तर चला, आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.